समास 8वा. सूक्ष्म जीव निरूपण. श्रीराम. रेणूहून सूक्ष्म किडे, त्यांचे आयुष्य निपटची थोडे. युक्ती बुद्धी तेणेची पाडे, तयामध्ये. या सृष्टीमध्ये रेणूहूनही सूक्ष्म असे कित्येक किडे आहेत. त्यांचे आयुष्य अगदीच थोडे असते आणि त्यांच्यामध्ये त्या प्रमाणातच अत्यंत अल्पबुद्धी असते. ऐसे नाना जीव असती, पाहो जाता न दिसती. अंतःकरण पंचकाची स्थिती, तेथेची आहे. असे अनेक जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना पाहू जातात ते डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु अंतःकरण पंचकाची स्थिती त्यांच्या ठिकाणीही असते. त्यापुरते त्यांचे ज्ञान, विषये इंद्रिये समान. सूक्ष्म शरीरे विवरून पाहतो कोण. त्यांच्यापुरतेच त्यांचे ज्ञान असते. त्यांची इंद्रिये आणि विषय भोग हेही समानच असतात, पण सूक्ष्म शरीराचे विवरण कोण करणार. त्याच मुंगी महाथोर, नेनो चालिला कुंजर. मुंगी स्मुताचा पूर, ऐसे बोलती. ते जीव इतके सूक्ष्म असतात की त्यांना मुंगी ही फार विशाल वाटते. जणू एखादा हत्तीच चालला आहे असे त्यांना वाटते. पण आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की मुंगीला मुताचा पूर अशी म्हणच पडली आहे. ते मुंगी समान शरीरे, उदंड असती लहान थोरे. समस्तांमध्ये जीवेश्वरे, वस्ती कीचे. त्या मुंगीप्रमाणे लहान मोठी असंख्य शरीरे आहेत आणि त्या सर्व शरीरात जीवरूपी ईश्वराने वस्ती केलेली आहे. ऐसिया किड्यांचा संभार, उदंड दाटला विस्तार. अत्यंत साक्षपी जो नर, तो विवरो न पाहे. असे किड्यांचे समुदाय या पृथ्वीवर अपार दाटलेले आहेत. जो यत्नशील आणि विचारी आहे माणूस असतो, तोच त्यांचे संबंधी विवरण करून सत्य जाणून घेतो. नाना नक्षत्री नाना किडे, त्यास भासती पर्वता एवढे. आयुष्य ही तेणेची पाडे, उदंड वाटे. नाना नक्षत्रांच्या ठिकाणीही नाना प्रकारचे किडे असतात. ते आकाराने पर्वता एवढे भासतात. त्यांचे आयुष्यही त्या प्रमाणातच फार दीर्घ असते. पक्षा एवढे लहान नाही, पक्षा एवढे थोर नाही. सर्प आणि मच्छ पाही, येणेची पाडे. अत्यंत लहान पक्षी असतात त्याप्रमाणे खूप मोठेही पक्षी असतात. सर्व आणि मासे यांचेही असेच आहे. मुंगीपासून थोर थोरे, चढती वाढती शरीरे. त्यांची निर्धारिता अंतरे, कळो येती. मुंगीपासून एकाहून एक मोठी चढती वाढती शरीरे आहेत. नीट विचार केला की त्यांचे अंतरंगही कळून येते. नाना वर्ण नाना रंग, नाना जीवनाचे तरंग. एक सुरंग एक विरंग, किती म्हणून सांगावे. त्यामध्ये नाना वर्ण नाना रंग असतात. जीवनाचे नाना प्रकारचे तरंग म्हणजे जीवन पद्धती असतात. काहींचे रंग सुंदर असतात, काहींचे रंग घाणेरडे असतात. किती म्हणून सांगावे. एके सुकुमारे एके कठोरे, निर्माण केली जगदेश्वरे. सुवर्णासारिखे शरीरे, दैदिप्यमाने. एखाद्या प्राण्याचे शरीर अत्यंत कोमल असते, तर एखाद्याचे फार कठीण असते, तर कुणाचे सोन्यासारखे चकचकीत असते. जगदीश्वरानेच अशी ही वेगवेगळ्या प्रकारची शरीरे निर्माण केली आहेत. शरीर भेदे आहार भेदे, वाचा भेदे गुण भेदे. अंतरी वसिजे अभेदे, एक रूपे. त्या प्राण्यांच्या शरीरात अनेक भेद आहेत. त्यांच्या आहारातही नाना भेद आहेत. वाचेमध्ये आणि गुणांमध्येही भरपूर भेद आहेत. पण त्या सर्वांच्या अंतरात अंतरात्मा सर्वत्र एकच आहे. एक त्रासके एक मार्के, पाहो जाता नाना कौतुके.
किती एक आमोलिके सृष्टीमध्ये. एखादा प्राणी त्रासणार असतो, दुसरा एखादा मारणारा असतो. या सृष्टीमध्ये असे कित्येक अमोलिक चमत्कार पाहायास मिळतात. ऐसी अवघी विवरून पाहे, ऐसा प्राणी कोण आहे. आपल्या परते जाणून राहे, किंचित मात्र. या सर्वाचे विवरण करून पाहिल असा कोण प्राणी या जगात आहे. कित्येक जण आपापल्या पुरते थोडेसे जाणून घेतो. नवखंड हे वसुंधरा, सप्तसागरांचा फेरा. ब्रह्मांडा बाहेरील नीरा, कोण पाहे. ही पृथ्वी नवखंड असून तिच्या भोवती सप्तसागरांचा वेढा आहे. त्या ब्रह्मांडाबाहेर जे पाणी आहे ते कोण पाहतो. त्या नीरामध्ये जीव असती, पाहो जाता असंख्याती. त्या विशाळ जीवांची स्थिती कोण जाणे. त्या पाण्यातही जीव असतात व ते असंख्य आणि विशाल असतात. त्या जीवांची स्थिती कोण जाणणार. जेथे जीवन तेथे जीव, हा उत्पत्तीचा स्वभाव. पाहता यांचा अभिप्राव, उदंड असे. जेथे जल असते तेथे तेथे जीव असतात. हा उत्पत्तीचा स्वभावच आहे. याचा अभिप्राय पाहायला गेलो तर तो उदंडच आहे. पृथ्वी गर्भी नाना नीरे, त्या नीरामध्ये शरीरे. नाना जिन्नस लहान थोरे, कोण जाणे. पृथ्वीच्या पोटातही अनेक जलाशय आहेत. त्या पाण्यामध्येही अनेक शरीरे, अनेक लहान मोठे पदार्थ इत्यादी आहेत. त्यांना कोण जाणू शकेल. एक प्राणी अंतरिक्ष असती, तेही नाही देखिले क्षिती. वरीच्या वरी उडोन जाती, पक्षी फुटल्यांतरे. काही प्राणी अंतरिक्षात असतात. त्यांनी कधी पृथ्वीच पाहिलेली नसते. त्यांना पंख फुटल्यावर ते वरच्यावरच उडून जातात. नाना खेचरे आणि भूचरे, नाना वंचरे आणि जयचरे. 84 योनी प्रकारे, कोण जाणे. आकाशात संचार करणारे नाना प्राणी, कित्येक पृथ्वीवर हिंडणारे प्राणी, तर कित्येक जंगलात राहणारे प्राणी असतात. काही प्राणी पाण्यातच विहार करणारे असतात. अशा या 84 लक्ष योनींच्या प्रकारांना कोण जाणू शकेल. उष्ण तेज वेगळे करुनी, जेथे तेथे जीव योनी. कल्पनेपासून होती प्राणी, कोण जाणे. फक्त अग्नी सोडून जेथे तेथे जीव योनी उत्पन्न होतात. काही प्राणी तर कल्पनेपासून उत्पन्न होतात. त्यांना कोण जाणू शकेल. एक नाना सामर्थ्य येले, एक इच्छेपासून झाले. एक शब्दात सरीसे पावले, श्राप देह. काही आपल्या योग सामर्थ्याने प्राणी उत्पन्न करतात. काही इच्छा मात्रे करून होतात. तर काही शापांच्या शब्दोच्चाराबरोबर शाप देह धारण करतात. एक देह बाजीगिरीची, एक देह वोदंबरीचे. एक देह देवतांचे, नाना प्रकारे. काही देह बाजीगरीचे, तर काही देह वोडंबरीचे, तर काही नाना प्रकारच्या देवतांचे असतात. एक क्रोधापासून झाले, एक तपापासून जन्मले. एक उश्रापे पावले, पूर्व देह. काही देहांच्या उत्पत्ती क्रोधापासून होते, तर काहींची तपासून होते, तर काही जणांना उशापामुळे आपापले पूर्वदेह प्राप्त होतात. ऐसे भगवंताचे करणे, किती म्हणून सांगणे. विचित्र मायेच्या गुणे, होत जाते. असे हे भगवंताचे करणे अलौकिक आहे. त्याची किती वर्णन करणार. मायेच्या योगाने असे हे सर्व विचित्र विचित्र होत जाते. नाना अवघड करणी केली, कोणी देखिली ना ऐकिली. विचित्र कळा समजली, पाहिजे सर्वे. मायेने ही अशी विलक्षण आणि अवघड जी करणी केली आहे, तशी कधी कुणी ऐकलेली नाही किंवा पाहिलेली नाही. ही मायेची विचित्र कला सर्व नीट जाणून घेणे आवश्यक आहे.
थोडे बहुत समजले, पोटापुरती विद्या शिकले. प्राणी उगेच गर्वे केले, मी ज्ञाता म्हणोनी. एखाद्याला थोडेफार कळले, पोटापुरती विद्या तो शिकला तरी त्याला मी ज्ञाता असा गर्व होऊन तो वाया जातो. ज्ञानी एक अंतरात्मा, सर्वांमध्ये सर्वात्मा. त्याचा कळावया महिमा, बुद्धी कैची. सर्वांच्या अंतर्यामी असणारा सर्वात्मा म्हणजे एक अंतरात्माच खरा ज्ञानी होय. पण त्याचा महिमा कळेल अशी बुद्धी कोणाला आहे? सप्तकंचुक ब्रह्मांड, त्याप्त सप्तकंचुक पिंड. त्या पिंडामध्ये उदंड प्राणी असती. पंचमहाभूते, अहंकार आणि महतत्व या 7 वेष्टनांचे ब्रह्मांड असते आणि त्यात 7 आवरणांनी युक्त पिंड असतो. त्या पिंडातही उदंड प्राणी असतात. आपल्या देहातील न कळे, माते अवघे कैचे कळे. लोक होती उतावळे, अल्प ज्ञाने. माणसाला आपल्या देहात काय काय आहे हेही नीट कळत नाही, तर मग सर्व सृष्टीतील जीवांचे ज्ञान कसे असणार? पण अज्ञानी लोक अल्पज्ञानाने उतावळे होतात. अनुरेणू ऐसी जिनस, ज्यांचे आम्ही विराट पुरुष. आमचे उदंडची आयुष्य, त्यांच्या हिसेबे. अणुरेणू एवढे अत्यंत सूक्ष्म जीव असतात. त्यांना आपण मनुष्य म्हणजे विराट पुरुषाप्रमाणे भासतो. त्यांच्या हिशोबाने आपले आयुष्यही त्यांना दीर्घच वाटते. त्यांच्या रीती त्यांचे दंडक, वर्तायाचे असती अनेक. जाणे सर्व ही कौतुक, ऐसा कैचा. त्यांच्या आचरणाचे नियम, त्यांच्या पद्धती वगैरे निरनिराळ्या प्रकारचे असते. हे सर्व कौतुक जाणू शकेल असे कोण आहे? धन्य परमेश्वराची करणी, अनुमाने ना अंतकरणी. उगीच अहंता पापिणी, वेढा लावी. खरोखरच परमेश्वराची करणी अद्भुत, धन्य, अलौकिक अशी आहे. कितीही कल्पना केली तरी अंतःकरणात तिचे ज्ञान होऊ शकत नाही. पण अहंतारूपी पापिण्यांना माणसाला उगीच गुंतवून ठेवते. अहंता सांडून विवरणे, कित्येक देवांचे करणे. पाहता मनुष्याचे जिणे, थोडे आहे. देवाची जी कित्येक करणी आहे तिचे अहंता सोडून विवरण केले पाहिजे. मनुष्याचे आयुष्य इतके थोडे अल्प आहे की विवरण करण्यास ते पुरणार नाही. थोडे जिने अर्धपुडी काया, गर्व करीती रडाया. शरीर अवघे पडाया, वेळ नाही. आयुष्य अत्यंत थोडे आणि क्षणभंगूर देह तरी गर्व करतात आणि रडतात. शरीर पडायला जराही वेळ लागत नाही. कुश्चिळ ठाई जन्मले, कोण आणि कुश्चिळ रसेची वाढले. यास म्हणती थोरले, कोण्या हिसेबे. घाणेरड्या जागी देह जन्मतो, तो घाणेरड्या रसानेच वाढतो आणि या देहाला थोर म्हणतात ते कोणत्या हिशोबाने? कुश्चिळ आणि क्षणभंगूर, अखंड व्यथा चिंतातूर. लोक उगेच म्हणती थोर, वेडपणे. देह अत्यंत अपवित्र आणि क्षणभंगूर असतो. त्याला अखंड निरनिराळ्या व्यथा भोगाव्या लागतात. मनातही तो सदैव चिंतातूर असतो आणि तरी लोक याला वेडेपणाने थोर म्हणतात. काया माया 2 दिसांची, आदी अंती अवघीची. झाका तापास करून उगीची, थोरवी दाविती. देह आणि संपत्ती फक्त काही दिवसांपुरतीच असतात. जन्म मृत्यूसमयी सर्व फजितीच असते. उगीच वस्त्राने झाकपाक करून देहाचा मोठेपणा मिरवितात. झाकिले तरी पंढर पडे, दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे. जो कोणी विवेके पवाडे, तोची धन्य. मरणकाळी झाकून ठेवला तरी देह उघडा पडतो आणि त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी सुटते.
जो कोणी विवेकाने ज्ञानसंपन्न होतो तोच धन्य होय. उगेची कायसा तंडावे, मोडा हंतेची पुडावे, विवेके देवास धुंडावे, हे उत्तमोत्तम. उगीच भांडण तंटा कशाला करावा, अहंतेचे बंड मोडून काढावे आणि विवेकाने देवाचा शोध घ्यावा, हेच उत्तम उत्तम होय. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्मजीवन निरूपणाम समास 8वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्मजीव निरूपण नाम समास 8वा समाप्त.